नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश आणि आपल्या ट्रॅव्हल्स करताय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून आणि खूप खूप दिवसांनी स्वागत आहे. जवळजवळ 30-40 दिवसांनी स्वागत असेल. भरपूर कामाचा आढावा होता, भरपूर कामं होती, सध्या काय त्यातून वेळ मिळत नव्हता. त्यासाठी तुमचे मी आभार नाही मानणार, माफी मागतो. ॲक्च्युली झालं असं, हा व्हिडिओ का बनवतो आता तर ॲक्च्युली आले आपले गणपती बाप्पा येतात. कोकणात जायचे वेळ तर सगळ्यांना लागलेत. आता तुम्हाला बघितलं माहिती असेल की माणगावला खूप ट्रॅफिक आहे, इकडे ट्रॅफिक आहे. तुमच्या कानावर सुद्धा आलं असेल. काल परवा आपल्या एस टी महामंडळाने मोठा संप केला होता, तो त्यांनी मागे घेतला, त्यासाठी त्यांचे पण आभार. पण मला तरी असं वाटतं की हा संप अशा वेळी घेणं खूप चुकीचं आहे. त्यामुळे आपल्या सर्वसामान्य जे आपले एस टीने गावी जातो आपण, त्या लोकांचा याच्यात खोळंबा होतो. त्यामुळे काल आणि 2-3 दिवस खूप ट्रॅफिक, काल आणि परवा ही खूप ट्रॅफिक होती. जाऊ दे, चांगला आपलं प्रवास चालला आहे. म्हणजे आपण आता चाललो आहे गावी, माझ्या राहत्या गावी गुहागरला, तळवली गावात जाणार आहोत ठाण्यामधून. आणि माझ्यासोबत आहे एक कलाकार, हा बघा हेमू. याला तुम्ही भरपूर व्हिडिओमध्ये बघितलं असेल. माझ्या आत्याचा मुलगा सध्या उल्हासनगर म्हणजे USA मधून आला आहे. तरी तो दिव्याला राहतो, पण तो कामावरून आला. मी एवढा गोरा आहे, पण मला वाटतं माझ्यापेक्षा गोरा हा आता दिसतोय. पण असं बघा, मी गोरा दिसतो, असा हा गोरा दिसतो. ते जाऊ द्या. इथे बॅग आहेत आमच्या 1-2 गेला की 1-2-3 चौथी कुठे आहे ती काही इकडे आहे, ही एक चौथी बॅग. असं आमचा प्रवास होणार आहे. आमचा हा लगेज आहे. आम्ही जाणार आहोत एस टी महामंडळाने. तर हा प्रवास तुम्हाला बघायला मिळेल, जेवढा मिळेल तेवढा दाखवेल. ट्रॅफिक कुठे असेल, काय असेल, कुठे आम्ही थांबू किंवा नाही, एका बसमध्ये आहोत की नाही हे पण माहीत नाही. कारण आमची तिकीट आहे 9:01 ठाणे गुहागर कोकणवरून गाडी. पण प्रॉब्लेम असं झाला आहे, त्या टायमाला 2 गाड्या आहेत. आता ती गाडी नेमकी माझी कुठली ह्याची कुठली आम्हाला काही तिकीटवर गाडी नंबर मिळत नाही आपल्याला. तर आता तिकडे जायचं आहे. वाजलेत 8. 9ची गाडी आहे. बोललो आधी जाऊन बघावं गाडी लागली की नाही तर उगाच प्रॉब्लेम नको. तर व्हिडिओला इथून सुरू करतो आणि गणपती बाप्पा मोरया आणि या प्रवासाला सुरुवात करतो. तर ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि आनंद घ्या या प्रवासाचा. चला 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 चला. हेमूची गाडी ही आहे. हेमू आत आहे, दिसत असेल. हेमू इथे इथे चला. हेमूला लाचची सीट एकदम चांगली मिळाली, त्यामुळे हेमूचा प्रवास चांगला आहे. चल भेटू. तर मित्रांनो, प्रॉब्लेम असं झाला आहे, माझी गाडी वेगळी आणि हेमूची गाडी वेगळी आहे. तर हेमू आहे 9:15 ठाणा गुहागरमध्ये आणि मी आहे 9:01. तर माझी जी गाडी आहे ती नवीन टाईपची आणि हेमूची आहे ती लाल डब्बा. बघूया आता प्रवास कसा होतो. आता येतो मी. हां, ये ना मी आहे. तर मित्रांनो, आम्ही आता बसमध्ये आणि बसमध्ये खूप गर्दी आहे. माझ्या बाजूला एक काका बसलो. एवढी गर्दी आहे की बापरे, भरपूर गाड्या आहेत. एकाच टायमिंगला एवढ्या गाड्या सोडल्या आहेत. जवळजवळ 10 गाड्या एका टायमिंगला सोडल्यात. आता वाजले 10:15. आमची गाडी 9ची होती, 1-1.25 तास लेट. त्यात हे बघा माझ्या गाड्या दिसत असतील. आत्ता डेपोतून कुठेतरी बाहेर निघालो. आता किती वाजतात काय माहिती. आता तर 10:15 वाजले. भारीच.
आम्ही पोचलो आता महाडला. आम्हाला आता वाजले 6:15 किती वाजतात काय माहिती, बहुतेक 11 तरी वाजते मी गुहागरला पोचायला. खूप ट्रॅफिक आहे माणगावला सुद्धा, आणि माणगावच्या पुढे सुद्धा खूप ट्रॅफिक आहे. काहीचे लोक 7:30ला वगैरे निघाले की जवळजवळ आत्ता आम्हाला भेटत आहेत, आणि आमची 10:30ला सुटलेली गाडी त्यांना क्रॉस करते. याचा अर्थ असं की आम्ही तरी टायमात आहोत. खूप खतरनाक असा गणपतीतला हा जो प्रवास असतो हा खूप खतरनाक आणि आठवणीत राहणार असते. त्यामुळे तुम्हाला दाखवतो बाहेर मित्रांनो, हा आपल्या सगळ्यांचं आवडतं ठिकाण म्हणजे कारूळ फाटा. इथून आज आपली गावं आहेत कारूळ, परचुरी, पेवे, पांगारी, तळवली आणि आपल्या वाड्या आहे बघा, चिखली, कारूळ फाटा. मित्रांनो, फायनली पोचलो मी आपल्या गावी म्हणजे तळवलीला, आणि मला नशीब भेटली आपली पेवे पांगारी बस कारूळ फाट्यावरून. आणि आता बॅटरीसुद्धा संपताला 1% चार्जिंग राहिले. तर घरी गेल्यावर बोलतो जो काही सविस्तर आढावा आहे, काय किती खर्च आला, कसं आलो तुमच्याशी बोलतो. थोड्याच वेळात जाऊ नका, 5 मिनटात लगेच आलोच.